नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज ना इथं आवळ्याचं चटपटीत असं लोणचं बनवलेलं आहे. आता आवळ्याचं सीझन आहे, आवळे भरपूर येतात बाजारात. तर याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण ट्राय करतो, जसं की आवळा कँडी वगैरे. आवळा कँडी गुळातली बनवली जाते, साखरेतली बनवली जाते. तर ह्यावेळी म्हटलं आवळ्याचं लोणचं करून बघूया कसं होतं आहे ते. तर चवीला थोडंसं आंबट तुरट हा आवळा राहतोच, थोडंसं मुरल्यानंतर हे चांगलं लागतं. यामध्ये गुळाचा वापर म्हणजे जास्तीचा केलेला नाही, नाहीतर आवळा जेवढा असेल ना तेवढा गुळ घातला तरच ते लोणचं गोड लागतं. कमी वापरलं तर मग त्याची टेस्ट आहे ती थोडीशी तुरट लागते. पण टेस्ट कशी जरी असली तर हेल्थसाठी आवळा मात्र फार उपयोगी आहे. त्यामुळे ह्याचं हे लोणचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होतं. आता हे छान असे आवळे आहेत ते धुवून घेतले आणि ह्याला ना वाफवून घ्यायचं आहे. आता एक 10 ते 15 मिनटं लागतात. आता आवळे किती आहेत यावरती चाळणीवरतीच हे शक्यतो वाफवून घ्यायचे. पाण्यात टाकून ते उकळून घेतलं तर मग काय होतं, ह्यातलं सगळं जे पौष्टिक घटक आहेत ते सगळं निघून जातात. त्यासाठी आपल्याला असं याला वाफेवरतीच वाफवून घ्यायचं आहे. तर अशी मोठी चाळण होती, त्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून दिलं आणि त्यावरती ही चाळण ठेवून एक 15 मिनटासाठी आपल्याला मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला एक 15 मिनटं थांबायचं आहे. तोपर्यंत 15 मिनटात आवळे व्यवस्थित म्हणजे त्याच्या पाकळ्या आहेत त्या सुटल्या जातात, म्हणजे आवळा आपला व्यवस्थित शिजला आहे असं ओळखायचं. तर 15 मिनटानंतर बघितलं तर आवळे असे, आता आवळा कसा शिजला ओळखण्यासाठी ते आवळे ना थोडेसे असे ज्या पाकळ्या आहेत त्या अशा उमलल्यासारख्या दिसतात. तर इथं माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. वरण बनवायचं होतं आणि पालक आणि चुक्याची भाजी शिजायला टाकलेली, भात पण लावलेला होता. तर स्वयंपाकासोबतच हे संध्याकाळी करायला घेतलेलं मी. आणि थंडी तर काय, आता दिवस रात्र भरपूर थंडी, खूप खूप थंडी आमच्याकडे तर आहे. हे आवळे ना मग आता ह्याच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि ह्याच्या ज्या अशा पाकळ्या निघतात ह्या सगळ्या सेपरेट करून घ्यायचं. ह्यात एखादी आपल्याला वाटली खराब आहे तर ती बाजूला करायची. घेतानाच निवडून घ्यायचे आवळे, पण काय थोडेफार खराब निघलं तरी तुम्ही इथं साफ करताना पण काढू शकता. तर आता मी बाहेर बसून हे काढते, कारण थंड होईल म्हटलं पटकन. तर आवळ्याचा जॅम पण बनवता येतो, पण ह्या वेळेला म्हटलं थोडंसं लोणचं ट्राय करूया. आता सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घेतल्या. इथं ना मेथी, बडीशेप, मोहरी, जिरं आणि कलोंजी घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे घटक आहेत ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. नंतर थोडीशी दालचिनी, लवंग आणि काळी मिरीसुद्धा, तेजपत्ता ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. ते मी टाकले, तेजपत्ता नाही टाकला, पण बाकी सगळं नंतर ह्यामध्ये काळी मिरी, दालचिनी वगैरे, लवंग हे पण ॲड केलेलं आहे. वेलची पावडर आणि सुंठ पावडर मी वरून टाकणार आहे. नसेल तर तुम्ही इथं वेलची आहे ना ती सोलूनसुद्धा यामध्ये टाकू शकता. म्हणजे मोठ्या वेलची आहेत त्या म्हणजे हिरवी वेलची आपली थोडीशी त्याला क्रश करून टाकली तरीसुद्धा याच्यामध्ये त्याचा स्वाद उतरतो. कढईमध्ये ना मोहरीचं तेल असतं ते मी घेतलेलं आहे. कोणतंही तेल तुम्ही तसं इथे घेऊ शकता. आणि मोहरीच्या तेलामध्येच हे सगळं छान फुलू द्यायचं, जे आपण खडे मसाले टाकलेले आहेत सगळे ते, आणि परतून घ्यायच्या ह्या आवळ्याच्या फोडी. आता आवळा कँडी करायची झाली तर ना साखर किंवा गूळ खूप जास्त प्रमाणात घालावा लागतो. तसं इथं नाही, तुम्हाला हवं तेवढा गूळ तुम्ही टाकू शकता. तर नंतर इथं ना मी हा गूळ टाकलेला आहे. आता गूळ म्हणाल तर ह्या अजून थोडा नंतर मी ॲड केला आहे, तरीसुद्धा अजिबात आवळा आहे तो गोड लागत नव्हता, कारण आवळ्यात तुरटपणा किंवा आंबटपणा खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं गुळाचं प्रमाण थोडं जर टाकून आपण त्यानं आवळा अजिबात गोड लागत नाही. एवढाच गूळ मी नंतर अजून ॲड केला होता. तर नंतर यामध्ये ना गूळ थोडासा मेल्ट झाला की धना पावडर टाकलेले, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा चाट मसाला टाकायचं आणि मीठ. आता काळं मीठ थोडं टाकलेलं आहे, आपलं नेहमीचं रेग्युलरचं मीठ, दोन्ही मीठ टाकलेले आहेत, मिरची पावडर पण टाकलेले. आता हे मसाले तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती चटपटीत हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर हे टाकल्यानंतर थोडा वेळ अजून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे जो गूळ आहे तो पूर्ण यामध्ये मेल्ट झाला पाहिजे. आणि ही सुंठ आणि वेलचीची पावडर होती ती पण टाकलेली. नंतर अजून थोडा वेळ परतून घेतला, म्हणजे एक 15 ते 20 मिनटं तरी आपल्याला वेळ द्यायचा आहे बारीक गॅसवरती. गॅस कुठेच मोठा करायचा नाही,
कारण गॅस जर वाढवला तर ह्यातले जे आपल्याला न्यूट्रिएंट सगळे पाहिजेत ते सगळे राहत नाहीत मोठ्या आचेवर जर आपण परतत राहिलो तर. त्यामुळं बारीक एकदम स्लो गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. नंतर एखाद्या स्वच्छ भरणीमध्ये, शक्यतो काचेचीच भरणी घ्यायची. तुम्ही स्टीलच्या वगैरे डब्यात ठेवायला गेला ना, आपले स्टीलचे डब्बं हे आंबट पदार्थामुळे खराब होतात. तर बारक्या गॅसवरती पलीकडे मी तसंच ते ठेवलं आहे. अधूनमधून हलवायचं चालू आहे. तोपर्यंत आता स्वयंपाक हे करत करत स्वयंपाक पण चालूच होता. संध्याकाळचा स्वयंपाक तसाही लवकर असतो, त्यामुळं दोन्ही पण एकसोबत चालू होतं. आवळा वाफेपर्यंत माझं भाज्या म्हणजे भाजी शिजायला टाकलेली आणि वरण वगैरे फोडणी दिलं होतं. आणि नंतर आता फक्त भाकरी करायच्या राहिल्या होत्या. आता तुम्हाला जर गोड जास्त हवा असेल ना, तर एखाद्याला कसं तुरट वगैरे असं जास्त टेस्ट आवडत नाही, तर तुम्ही ना गुळाचं प्रमाण अजून वाढवू शकता. आणि गुळ अजून वाढवलं तर ना आवळा अजून जास्त दिवस टिकू शकतो. आता तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल ना, तर तुम्ही गुळाचं प्रमाण अजून वाढवलं तरी चालतं. कारण यामध्ये गुळ भरपूर टाकावा लागतो आहे. जेवढा आवळा आहे तेवढाच, तरच आवळा गोड लागतो. आता तुम्हाला गोड खायचं असेल तर आता तुम्हाला कशी टेस्ट हवी त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. आणि बारीक गॅसवरती ते चालूच होतं. एक 30 मिनटं तरी गेलं असतील टोटल माझं हळूहळू ते छोट्या गॅसवरती परतायचं. नंतर भाकरी करायच्या होत्या, तर त्या भाकरीसुद्धा करून घेतल्या. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे भाजी काय बनवले त्यावरून ठरतं की चपाती करायची का भाजी. आता जी आंबट चुका आणि पालक आहे त्याची मिक्स गरगट्याची भाजी होती, त्यामुळं त्याच्यासोबत भाकरी छान लागते. आणि डाळ भात बनवलेलं होतं. मुलांना कशी भाकरी जास्त आवडत नाही. जान्हवीला आवडते थोडी, पण ओमला जरा भाकरी जास्त आवडत नाही. पण भाकरी पण कधी कधी खाल्ली पाहिजे, त्यामुळं थोडीशी भाकरी खायला होते त्याला. आणि नंतर वरण भात मग खातो तो. तर बाजरीच्या भाकरी शक्यतो जास्त म्हणजे आवडते खायला, पण ॲसिडिटीमुळे ना ते जास्त कोण खायला मागत नाही. पण थंडीच्या दिवसात बाजरी खावा म्हणतात. ती थोडीशी गरम असते त्यामुळं. पण ज्याला पित्ताचा त्रास आहे त्याला ती थंडीच्या दिवसातसुद्धा पचत नाही, म्हणजे पचायला जड असल्यामुळं. आणि ज्वारी कशी कोणत्याही सीझनमध्ये खाऊ शकता, पण थंडीत भाकरी ज्वारीची कमीच खावा म्हणतात, कारण ज्वारी वृक्ष राहते थोडीशी त्यामुळं. तर भाकरी 4-5 भाकरी करायच्या होत्या. आणि नंतर आता भाज्या तर झालेलं होतं. नंतर सगळं किचन आवरायचं. आणि थंडीमुळं ना रात्रीची सुद्धा थंडी खूप वाजते. म्हणजे संध्याकाळी ना दिवसभर आहेच, पण 5-6 वाजल्यापासून पण जास्त थंडी चालू होते. ती पहाटेची तर मग काय विचारूच नका. तर असं होतं आजचं जेवण. इथं वरण बनवलेलं मुगाच्या डाळीचं. आणि हे आता गॅस बंद केलेला होता. थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं. ही भाजी गरगट्याची आणि भाकरी चालू आहेत. तशी एकच झालेली होती. नंतर राहिलेल्या सगळ्या भाकरी करून घेतल्या, किचन आवरलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.